या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीराव भाऊ साठे, बिरसा मुंडा, वामनदादा कर्डक, महान त्यागी बाबा जमदेवजी, तसेच माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. तर प्रति प्रेक्षक खडे गमतीचे रसिक माय बाप हो, आज दिनांक 26 मार्च 2024 मौजा मोठी या गावी आमच्या दुय्यम खडे गमतीचे आयोजन केलेलं आहे. तरी त्या आयोजकांचे तसेच संयोजकांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि आमचे माकडे डॉक्टर साहब यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन करते कि उन्होंने हमें यहाँ पे बुला के कार्यक्रम की संधि उपलब्ध करके दी है. तो आपका भी तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं. और यहाँ पे सभी बैठे मेरे भाईजान, सभी हमारे भाई बहन को सभी तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ. और मेरा प्रोग्राम का परिचय यानी शॉर्टकट में देती हूँ. माझ्या पार्टीचे माझं नाव आहे शाहीर, राष्ट्रीय आझाद कला पथक निळा निशाण शाहीराज सुरमाताई वारसाकडे. तसेच आमचे ढोलक मास्टर कन्हैयाजी बावणे, आमचे क्लाट मास्टर गणेशदादा संतापे, आमचे सूर मास्टर रंगरावजी बोरकर, आमचे नक्कलकार दलिरावजी रत्नापुरे, आमचे मोठे बंधू दर्शा भाऊ गजवी, तसेच आमचे कोरस मास्टर सुप्रसादजी वारसाकडे मुक्काम कानपा तहसील नागपूर जिल्हा चंद्रपूर. या संपूर्ण पार्टी सहित मी तुमच्या समोर हजर झाले. बांधवांनो, म्हणतात ना, आणि आमचे डान्सर अश्वजित आणि अक्षय म्हणतात की मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, मनुष्याच्या हातून चुका होत असतात. या शायरीचा मला खूप काही मोठा अनुभव नाही, तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या पार्टीच्या सहकार्याने आमच्या कार्यक्रमाचा भरघोसाचा वर्षा होत असते. माझे मायबाप हो, होऊ शकते आमच्या बोलण्यातून, आमच्या कार्यक्रमातून, आमच्या प्रबोधनातून काही चुका झाल्यास मला तुमची मुलगी, तुमची बहीण समजून माझी चूक तुम्ही तुमच्या पदरात घ्याल आणि सरती शेवटी ती चूक तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्याल. एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. जय हिंद, जय भारत, जय गुरु.
तर म्हणतात ना कि या जगामध्ये देव नाही, या देहामध्ये जीव नहीं। सबको मराठी आती है क्या? किन किन को आती है मराठी? इधर हमारे लेडीज लोगों को आती है क्या? बहुत कम समझ में आता है आपको, है ना? किन किन को आता है मराठी? हाथ ऊपर कीजिएगा। अच्छा, सभी को समझता है। हाँ, नहीं तो पूरा तो आप क्लियर हिंदी बोलते हो इधर की भाषा। नहीं नहीं, हिंदी ज्यादा है मैडम। हाँ तो वो तो बोलेंगे ना माकड़े साहब। पर क्या है तो बैठे सभी कि आप जो है पूरे एमपी के, हम महाराष्ट्र के, तो महाराष्ट्र में थोड़ी सी मराठी चलती है। क्या काका? इमली वाले काका, पाटिल काका। हाँ, तो उतना हिंदी हम तो नहीं बोल सकेंगे, बोलेंगे पर उतना नहीं जो आप अपेक्षा करके बैठे हो, नहीं क्या? तो हमको दोनों शायरों को समझ लीजिएगा, नहीं क्या? तो म्हणतात की या जगामध्ये देव नाही, या देहामध्ये जीव नाही। या देहाचे तुकडे तुकडे जरी करून पाहिलं परंतु जीव दिसत नाही। पण तसं नाही माझे मायबाप हो। अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर, अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर अशी कोणती ना कोणती शक्ती जरी या धरतीवर नसती तर दिवसाची रात्र झाली नसती। चंद्राने 15 दिवसामध्ये 15 कला दाखवल्या नसत्या आणि 16व्या दिवशी तो 16व्या कलेचा धरी झाला नसता। आणि म्हणून एक भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवाचं नामस्मरण कसं काय करतो, पूजन कसं काय करतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आराध्य देवतानुसार माझ्या गणाचं पूजन कसं काय करते बांधवानो, जरा एक क्षणाकडे लक्ष असू द्यावा। पुण्यवान तया पदी हे माझे नमना, आणि तेच माझे पहिले भगवान। वंदिते हे मी त्याला, दुसरे सावे पंचप्राण, विश्व माझी जे सर्व उत्पन्न, हा देह झाला निर्माण। ज्ञानिवंताची वाणी आहे, बंधू भगिनी बसल्या ह्या ठाई, अहो ह्यांचीच बापा खरी पुण्याई। इथे आमचा दुजा कोणी नाही, सर्व आई बाप माझे। धन्य धन्य ही भारत माता, अरे हिच्यावरी रमला खुळा संसार माझा। साऱ्या विश्वाचा धरला ओझा ग, अन धन्य धन्य तू गाई। गुरु परशुराम ज्ञानिवंत, शाहीर सुरमाचे पुष्प सुगंध, आणि सदा असो आशीर्वाद या कवी दर्शनावरी। तर बाळांनो, हवा पाणी पृथ्वी अग्नी, हवा पाणी पृथ्वी अग्नी जर वेळा काळाने एकत्रित झाली नसती तर या धरतीवर जीव जंतू सजीव पैदा झाले नसते। आणि म्हणून या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे जना गण मन अधिनायक जय है। या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे जना गण मन अधिनायक जय है। जन म्हणजे समुदाय आणि गण म्हणजे लोक, जन म्हणजे समुदाय आणि गण म्हणजे लोक, त्याचाच अभिकर्ता त्याचंच नाव आहे गण। आणि म्हणून म्हणजे वस्ताद म्हणायचे
की जपी तपी संन्यासी थकले, जपी तपी संन्यासी थकले, मुखाच्या चुमरी वळल्या, ज्याच्या जमनीत गळल्या, ज्याचा अंतच लागला नाही, त्याचा विचार गहन, तोच मी माझा गण तुमच्या समोर सादर करते बांधवानो. जरा एक शब्दाकडे लक्ष द्यावं. अभी तो हिंदी में गाएंगे, अभी समझ में आएगा आपको. ओके ओके. बिछड़े भी तो हम बस कल परसों जीऊंगी मैं कैसे इस हाल में बरसों मौत न आई तेरी क्यों आई है लंबी जुदाई. 4 दिनों दा प्यारा हो रब्बा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई. मौत न आई मौत न आई तेरी याद क्यों आई है लंबी जुदाई. 4 दिनों दा प्यारा हो रब्बा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई. म्हणून त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे, जरा एक शब्दाकडे लक्ष द्यावं. कब से खडे या गीताच्या माध्यमातून मी माझ्या गाण्याची तर्ज निवडलेली आहे आणि जरा ती गोड करून घ्यावा. हाँ, ऐसे ही हमारे गुलाब मेडिकल स्टोर बोथी के मेडिकल के जो संचालक है उनसे मेरा निवेदन है कि साइड में चेयर लगी है वो आकर बैठ जाए. गुलाब मेडिकल स्टोर बोथी. धन्यवाद. कब से खड़े हैं हम दर पे तुम्हारे, दूर करो तुम दर्द हमारा.
दे दो दुआएं कहते हैं कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई माला फूलों की दिल से मलाई तुम दे दो दुआई कहते हैं कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई माला फूलों की दिल से तर माझे मायबाप हो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण देवाच्या नामस्मरणातून सुरुवात करत असतो आणि म्हणून आम्ही सुद्धा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने करत असतो आणि त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे जरा एकी शब्दाकडे लक्ष असू द्यावा विश्वब्रह्मा विश्व ब्रह्मांड को तूने ही बनाया विश्व ब्रह्मांड को तूने ही बनाया विश्व ब्रह्मांड को विश्व ब्रह्मांड को तूने ही बनाया ब्रह्मांड को तूने ही बनाया चांद सितारों में जाके समाया ओ चांद सितारों में जाके समाया हर भक्तों की किस्मत चमकाई ही तुम दे दो दुआएं कहते कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई माला फूलों की दिल से मलाई तुम दे दो दुआई कहते कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया तर माझे मायबाप हो ही झाली देवाची श्रद्धा पण या ठिकाणी जे आपण तुम्ही आमचा कार्यक्रम मानस म्हणून बघतायत आम्ही सुद्धा सादर करते आहोत ही सगळी पुण्य जर कुणाची असेल तर त्या थोर महापुरुषांची आहे की ज्यांनी त्या क्रांतीवीरांची आहे की त्यांनी तुम्हाला आणि आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलं आणि स्वातंत्र्याचं जीवन देवायला दिलं आणि म्हणून ज्या ज्या थोर महापुरुषांनी ज्या ज्या क्रांतीवीरांनी या देशासाठी आपल्या जीवाची आहुती दिली आपले रक्त सांडवले आपले प्राणपणाला लावले त्या तमाम थोर महापुरुषांच्या चरणी त्या क्रांतीवीरांच्या चरणी त्या महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे त्या शब्दाकडे लक्ष द्या
तने मन से ले लूं नाम तेरा पहिले, तने मन से ले लूं तने मन से ले लूं नाम तेरा पहिले, मुझ पर दया करो भगवान पहिले, मुझ पर दया करो भगवान पहिले, मुझ पर दया करो भगवान पहिले, पर दया करो भगवान पहिले। हो आरज़ू है मेरी कर दो भलाई, दे दो दुआई कहते हैं कोई, तुम हो विधाता ये दुनिया बनाई, दुनिया बनाई। माला फूलों की दिल से मलाई, तुम दे दो दुआई कहते कोई, तुम हो विधाता ये दुनिया बनाई, दुनिया बनाई। तर माझे मायबाप या ठिकाणी दुय्यमची दंडार जी तुमच्या गावी आयोजित केलेली आहे, तर म्हणतात ना या दुय्यम खेळाचा रीतिरिवाज आहे की दोन्ही शहरांना एकमेकांवरती प्रश्नाची मांडणी करायची असते। तर आमच्या जुळले आपलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनामशाली कलंगी शाखेचे चमकते सितारे ज्ञानेश्वरजी वाघमारे यांच्याही माझा दुय्यमचा सामना माझे मायबाप हो। तर शाहीर साहेब पहिल्या राऊंडचे मानकरी असल्यामुळे त्यांनी माझ्यावरती प्रश्नाची मांडणी केलेली आहे। प्रश्न असा की शाहीर साहेबांचं म्हणणं आहे की म्हणे असं एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला होता। त्या राज्यामध्ये काही म्हणजे असा दुष्काळ पडला होता काही दिवसापुरता काही वर्षापुरता की तिथल्या लोकांनी पुत्र संतान करणं थांबवलं, तिथल्या लोकांनी पुत्र संतान करणं थांबवलं। तर म्हणे ते राज्य कोणतं, तर शाहीर साहेब ते राज्य आहे गुर्ग। ते गुर्ग जिल्हा हा त्या गुर्ग जिल्ह्यामध्ये 1984 मध्ये असा दुष्काळ पडला होता। तिथल्या लोकांची लोकसंख्या एवढी वाढली होती की तिथल्या त्या मंत्र्यांनी म्हटलं की म्हणे इथे 2 वर्षापुरती पुत्र संतान करणं थांबवा, 2 वर्षापुरतं पुत्र संतान करणं थांबवा आणि 2 वर्षाच्या बाद पुन्हा जेवढी देव म्हणजे तेवढ्या वेळात तेवढी लोकसंख्या कमी होईल आणि तेवढी लोकसंख्या तिथे कमी झाली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी 2 वर्षानंतर पुत्र संतान करणं चालू केलं। शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तो जिल्हा आहे गुर्ग जिल्हा, तो जिल्हा आहे गुर्ग जिल्हा। पण माझाही तुमच्यावरती प्रश्न आहे, प्रश्न असा की या ठिकाणी होळीच्या निमित्ताने कार्यक्रम ठरलेला आहे, होली के अवसर पे कार्यक्रम रखा हुआ है ना यहाँ पे। अच्छा, तो शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे की आपल्याला सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे की होळीच्या दिवशी होळी का साजरी केली जाते, कारण होळी का जाळतात, कारण म्हणतात ना होलिकेला वरदान होतं की होलिका जरी अग्नीमध्ये बसली तरी होलिका म्हणजे जळणार नाही, वो जलेगी नहीं, सही बात है ना। होलिका को वरदान था कि वो जलेगी नहीं करके। तर त्या जब भक्त प्रल्हादाला म्हणजे विष्णूचं खूप नामस्मरण करायचे, म्हणजे ते विष्णूचे भक्त होते, विष्णूची पूजा करायची आणि हिरण्यकश्यपाला त्याचा राग यायचा की मी बाप एवढा मोठा असून तो माझी पूजा करत नाही आणि त्या विष्णूची पूजा करते तू मला मानत नाही, आणि म्हणून त्या दोघा भावाच्या कटकार असताना तो कोणाचा होलिकेचा आणि हिरण्यकश्यपाचा, तर त्या होलिकेला
त्या हिरण्यकश्यपाने म्हटलं की तू भक्त प्रल्हादला घेऊन त्या अग्नीमध्ये बस, तू जळणार नाही, तो जळेल फक्त. परंतु भक्त प्रल्हादाची शक्ती एवढी अपार होती, भक्ती एवढी अपार होती की तो जळला नाही, ती होलिकाच जळली. आणि म्हणून त्या दिवसापासून होळी हा सण साजरा केला जातो. शाहसाहेब असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे आणि सबको पता है कि नहीं? मैं जो बताई समझ में आया है ना कि होलिका जलती नहीं है. और भक्त प्रहलाद की भक्ति इतनी अपार थी विष्णु भगवान के प्रति कि वो होलिका उसको वो जलते हुए होली में बैठ गई, वो जलती हुई चिता में, तो भी वो जला नहीं, भक्त प्रहलाद जला नहीं, होलिका जल गई. उस दिन से होली का त्योहार मनाते हैं. सही बात है कि नहीं? ये पुराण के अनुसार है. परंतु शाहीर साहेब या मागचं सत्य कारण काय आहे हे पुराणानुसार आहे, पण हे सत्य घटना नाही आहे. ही जी मी तुम्हाला सांगितली ही सत्य घटना नाही आहे. तर होळी हा दिवस जो फाल्गुन पौर्णिमेचा दिवस आहे, तो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी मनवली जाते. तर त्या मागचं सत्य उदाहरण काय आहे, त्या मागचं होळी साजरी करण्यामागचं सत्य रहस्य काय आहे हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून समोर मला काय म्हणायचं लक्ष द्या. ऐसे हमारे गणेश जी और हमारे नाम पर सहायक सचिव और हमारे उप सरपंच कौड़े जी सभी लोग इधर मंच पे बैठ जाए. हो कहती है सुरमा कहती है सुरमा दौड़ के आना, कहते हैं कि अपने पहले जो गुरु है वो अपने माता पिता है, परंतु अपने पहले गुरु वो जन्म देने वाले माता पिता होते हैं, पर उसके बाद के पहले गुरु होते हैं अपने शिक्षक जो अपनों को पढ़ाते हैं. जब हम स्कूल जाते हैं तो मेरे गुरु मेरे उस्ताद शाहिर परशुराम जी वाघमारे मेरे उस्ताद है. पर मेरे उस्ताद ने मेरे को गुरु दीक्षा दी और मेरे उस्ताद वो तो भगवान को प्रिय हो गए. और उसके बाद मेरे जो गुरु है मेरे बड़े भाई साहब दर्शन जी गजबी है, उनके भरोसे में आज तुम्हारे वो सामने जो पेश करती हूँ गाना, जो कुछ मैं गा रही हूँ, जो कुछ सुना रही हूँ, उसकी बदौलत है. और जिन जिन लोगों ने यहाँ पे मुझे सपोर्ट किया है शायरी क्षेत्र में, उन सभी मेरे गुरु जनों का और मेरे गुरु का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने मुझे इस लायक बना दिया है. और उनके चरणों में दो शब्द मैं कहना चाहूंगी, इसलिए कहती हूँ कि कहती है सुरमा दौड़ के आना, कहती है सुरमा कहती है सुरमा दौड़ के आना, भरोसा है मेरा टूटने न देना, ओ भरोसा है मेरा टूटने न देना. कवि दर्शन ने कलम जलाई, तुम दे दो दुआई, कहते कोई तुम हो विधाता, ये दुनिया बनाई, दुनिया बनाई.
विनय सब लोग साउंड बहुत अप्रतिम बनाया है, पिछले साल नहीं था ये साउंड, इस साल सही बना है दादा, आपका भी तभी शुक्र अदा करती हूँ मैं।